श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री कार्तिक स्वामी नमः. वर्षभरातील अनेक तिथींपैकीच पवित्र आणि लक्ष्मीदायक फलदायी अशी तिथी कार्तिक स्वामी दर्शन. उमा महेश्वर पुत्र भगवान कार्तिकेय, ज्यांनाच पार्वतीनंदन, षण्मातुर, तारकाजीत, महासेन, षण्मुख असं देखील म्हटलं जातं. कार्तिक स्वामी हे बल, विद्या, बुद्धी, यशस्वीतेचं दैवत मानलं जातं. 6 कृतिका मातांनी कार्तिक स्वामींना जन्म दिला, त्यांचं संगोपन केलं आणि म्हणूनच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्यावेळी कृतिका नक्षत्र असेल त्यावेळी कार्तिक स्वामींचं पूजन, त्यांची मंत्रसाधना, त्यांची उपासना केल्यानं आपल्या जीवनामध्ये आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही. आणि विशेषतः स्त्रियांसाठी वर्षभरामध्ये कार्तिक पौर्णिमा हा एकमेव मुहूर्त आहे ज्यावेळी त्यांना कार्तिक स्वामींचं दर्शन घेता येईल. या वर्षीचा कार्तिक स्वामी दर्शनाचा मुहूर्त कोणता आहे, या दिवशी कार्तिक स्वामींची पूजा कशी करावी, उपासना कशी करावी, कोणती मंत्र साधना करावी, तसंच आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, आपल्या मुलामुलींचे विवाह जमण्यासाठी, नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी, बढती होण्यासाठी, संतती प्राप्तीसाठी या दिवशी कुठले लक्ष्मीकारक उपाय करावे, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय नक्की लिहावं. प्रथम बघूया या वर्षीचा कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा मुहूर्त काय आहे. 26 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 3:54 27 नोव्हेंबर रोजी सोमवारी दुपारी 1:35 पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र एकत्र असल्याने या योगावरती कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचं. आपल्या जवळपास कुठेही कार्तिक स्वामींचं जर मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जाऊन कार्तिक स्वामींचं दर्शन घ्या, त्यांना मोरपीस अर्पण करावा. ज्यांना या वेळेदरम्यान दर्शन घ्यायला जमणार नाही, जवळपास मंदिर नाही, त्यांनी काय करावं, या व्हिडिओमध्ये पुढे मी आपल्याला काही उपासना, काही मंत्रसाधना सांगणार आहे. या मुहूर्तावर आपल्या घरामध्येच आपण ही पूजा, ही मंत्रसाधना करावी. शेवटी भाव महत्त्वाचा असतो, श्रद्धा महत्त्वाची असते. आता आपण बघूया कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा विधी काय आहे. दर्शन घेताना कार्तिक स्वामींना कुठल्या वस्तू अर्पण कराव्यात, कोणते मंत्र म्हणावेत. कार्तिक स्वामी हे बल, विद्या, यशस्वीतेचं दैवत आहे. आपल्या घरामध्ये आपले मुलं जर चिडचिड करत असतील, अभ्यासात त्यांचं लक्ष नसेल, त्यांची विद्याभ्यासात प्रगती होण्यासाठी, संतती प्राप्तीसाठी, आपल्या घरातील मुलामुलींचे विवाह जर अडले असतील त्यांचे विवाह जमण्यासाठी, व्यापार, व्यवसाय, नोकरीमध्ये प्रगतीसाठी, बढतीसाठी, तसंच परदेशात जाऊन विद्याभ्यास करण्यासाठी आपण कार्तिक स्वामींची ही पूजाविधी या कृतिका नक्षत्रावर अवश्य करावी. नक्कीच आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनाला एक नवी दिशा प्राप्त होईल. चला तर आपण आता बघूयात कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा विधी काय आहे. कार्तिक स्वामींचं दर्शन घेताना जो पूजाविधी करतात त्यामध्ये आपल्याला एक विशिष्ट मंत्रसाधना करून काही वस्तू कार्तिक स्वामींना अर्पण करायच्या आहेत. ज्या वस्तू अर्पण केल्यामुळं नक्कीच आपल्या जीवनामध्ये सर्वच स्तरावर आपल्या सर्वांची प्रगती होतील. सर्व समस्यांचं निवारण कार्तिक स्वामींच्या कृपेनं होईल. यातील ज्या ज्या वस्तू आपल्याला शक्य होतील तेवढ्या अर्पण कराव्यात. ज्या शक्य नाहीत त्या करू नका, फक्त मंत्र म्हणावेत. कार्तिक स्वामींचं दर्शन घेताना त्यांच्या मंदिरात गेल्यानंतर त्यांचं ध्यान करायचं. त्यांचं मयुरासह म्हणजेच त्यांचं जे वाहन आहे त्या मोरासह त्यांचं पूजन करायचं. दर्शनाला जाताना 2 मोरपीस सोबत घेऊन जा. एक मोरपीस त्यांच्या चरणावर अर्पण करायचा, दुसरा फक्त चरणाला स्पर्श करायचा आणि घरी घेऊन यायचा. कार्तिक स्वामींचं दर्शन घेताना त्यांना आपण जानवं अर्पण करावं, गोपीचंदन अर्पण करावं, त्यानंतर तीळ अर्पण करावेत. त्यांच्या चरणावरती गोपीचंदन, तीळ आणि जानवं अर्पण करताना ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षण्मुख प्रचोदयात हा षण्मुख गायत्री मंत्र म्हणायचा. जानवं, तीळ, मोरपीस, गोपीचंदन अर्पण केल्यानं आपल्या जीवनातील सर्व पापे दूर होतात, लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होतात आणि वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होते. असा हा साधा सोपा कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा विधी आहे. मगाशी सांगितलेल्या मुहूर्तावर या वस्तू कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये त्यांना अर्पण कराव्यात. सोबत षण्मुख गायत्री मंत्र म्हणावा. आता 26 नोव्हेंबर या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये एक छोटीशी पूजा मांडायची आहे. आपल्या देवघराजवळ एखादा चौरंग किंवा पाट मांडावा. त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं. यावरती आपल्याला 9 सुपाऱ्या मांडायच्या आहेत. या सुपाऱ्या म्हणजे
पहिली सुपारी असणार गणपती बाप्पाची, दुसरी कुलदेवतेची, तिसरी वास्तुदेवतेची. पुढील ज्या 6 सुपाऱ्या असतात त्या 6 तपस्वींच्या सुपाऱ्या असतात. शिव, संभूती, प्रीती, अनुसूया, सती आणि क्षमा या सर्व तपस्वींचं गणपती बाप्पा, कुलदेवता आणि वास्तुदेवता या सर्वांचं प्रतीक म्हणून चौरंगावरती किंवा पाटावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं. त्यावरती 9 ठिकाणी तांदूळ ठेवावेत. प्रत्येक ठिकाणी सुपारी तामणामध्ये प्रथम शुद्ध पाण्यानं तिला स्नान घालायचं आणि चौरंगावरती या सुपारीची स्थापना करायची. स्थापना केल्यानंतर गंधाक्षता फुलं वाहून त्यांचं पूजन करायचं. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी अशा पद्धतीनं ही पूजा केल्यामुळं आपल्या घरामध्ये कुठल्याच गोष्टीची कधीच कमी पडणार नाही. वर्षभर भरभराट राहील, आरोग्य नांदेल. माता लक्ष्मीच्या घरात अखंड वाला अडकलेला पैसा आपल्यापर्यंत येण्यासाठी आपल्याला 11 वेळेला एका मंत्राचं पठण करायचं आहे. इकडं ज्या व्यक्तीकडे आपले पैसे अडकले असतील या मंत्रामध्ये त्याच्या नावाचा उल्लेख करायचा आहे. मंत्र पुढीलप्रमाणे: ओम नमो स्कंदाय उमा महेश्वर पुत्राय. पुढे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. आकर्षक आकर्षय. ओम नमो स्कंदाय उमा महेश्वर पुत्राय. अमुक आकर्षक आकर्षय. अमुकच्या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव उच्चारायचं, म्हणजे त्याचं नाव घ्यायचं. मोरपिसाची पूजा करून त्याच्यासमोर 11 वेळेला या मंत्राचं त्या व्यक्तीचं नावाचा उल्लेख करून पठण करायचं. मोरपीस आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला जी भिंत असते त्या भिंतीला लावून द्यायचा. साधारण 6 महिन्यामध्ये ती व्यक्ती आपल्या घरी येईल. काही ना काही त्या व्यक्तीचा संदेश येईल, फोन येईल, आपले पैसे आपल्याला मिळून जातील. अनेकांना या उपायाचा अनुभव आलेला आहे. परंतु हा उपाय आपल्याला फक्त आणि फक्त कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी 26 नोव्हेंबर आणि 27 नोव्हेंबर या 2 दिवसात संध्याकाळी करायचं आहे. तर अशा पद्धतीनं कार्तिक स्वामींचं दर्शन घ्या. आपल्या जीवनात ज्या अडीअडचणी असतील, विवाह, संतती, आर्थिक समस्या, येणे वसुली या सर्व समस्यांचं कार्तिक स्वामींच्या कृपेनं, मी समर्थ महाराजांच्या कृपेनं निवारण व्हावं हीच महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो. ज्यांना काही शक्य होणार नाही त्यांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचं, षण्मुख गायत्री मंत्राचं, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्राचं यथाशक्ती पठण कृत्तिका नक्षत्रावर म्हणजे 26 नोव्हेंबर 27 नोव्हेंबरच्या दिवशी अवश्य करावं. श्रद्धेनं, भक्तिभावानं हे सर्व उपाय, यातील ज्या ज्या साधना शक्य होतील त्या अवश्य कराव्यात. आपल्या प्रतिक्रिया, आपले जे अनुभव असतील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाव्यात. शंका असल्यास विचारा कमेंट बॉक्समध्ये. ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ही माहिती जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम श्री कार्तिक स्वामी नमः.